पूरी नहीं मेरा दिल है, देखो देखो कैसी फूली है, पूरी नहीं मेरा दिल है, मेरा दिल है उसमें, कारण मला पुरी खूप आवडते हो. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण कळणाची भाकर केली होती, आठवतं? जळगाव भागात प्रसिद्ध असलेली कळणाचं पीठ, मग त्यापासून तयार केलेली भाकर, त्याच्यावर एक ठेचा तयार केला होता. तर त्या भाकरीबरोबरच कळणाची पुरीसुद्धा करतात. आणि हे सगळं खान पान आणि ज्ञान नावाचं एक नवीन पुस्तक आहे. त्याबरोबर हे वैदर्भीय खाद्यसंस्कृती नावाचं पुस्तक आहे. यापैकी वैदर्भीय खाद्यसंस्कृतीला पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे जे आहे पुस्तक, हे माझ्या आवडतं आहे. कारण याच्यामध्ये पदार्थ तर आहेच, पण पदार्थाची हिस्ट्री, जिओग्राफी, कसं आलं, काय आलं, नावं कशी पडली, असं सगळं दिलेलं आहे. तर ही पुस्तकं तुम्हाला इझिली उपलब्ध होऊ शकतात. खालती व्हॉट्सॲप नंबर दिला आहे त्यावर. तर हे ज्ञान देताना ही पुरी आणि त्याच्याबरोबरचं भरीत, वेगळं कॉम्बिनेशन आहे की नाही? आपण पुरी म्हटलं तर श्रीखंड, बटाट्याची भाजी असं म्हणतो, पण नाही, याच्याबरोबर भरीत असतं. चला सुरुवात करू. कळणाची पुरी बनवताना कळण्याचं पीठ आपल्याला लागेल. पीठ तर आहे, पण ते पीठ कसं तयार करतात ते एकदा पहा. साधारण 1 किलो मी ज्वारी घेतली आहे आणि अर्धा किलो काळे उडीद घेतले आहे अख्खे, आणि त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला मेथी दाणा घालायचा आहे. चक्कीवर याला बारीक दळून आणायचं. कळणाचं पीठ 1 वाटी आणि गव्हाचं पीठ साधारण त्याच्या अर्धी वाटी एवढं आपल्याला घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ. हे एकत्र करताना भिजवण्यापूर्वी अंगठी काढणे, म्हणून मी मुद्दाम आता तुमच्यासमोर काढतो आहे. आणि नेहमीच्या पुरीची जशी आपण कणिक भिजवतो तसं हे भिजवून घे. कधी असं वाटलं की बाबा आपली कणिक सैल झाली, ती चमचाभर कळणाचं पीठ किंवा कणिक वापरली तर चालतं. आणि चमचाभर तेल लावून ह्याला छान मळून घ्यायचं. आणि 5 मिनटं याला आपण झाकून ठेवूयात. आणि तोपर्यंत आपण भरीत करून घेऊ. आणि भरीत करण्यासाठी भाजलेलं भरीत असं त्याचं नाव आहे. आणि त्यासाठी वांगं, टोमॅटो, हिरवी मिरची हे सगळं भाजून घेतलं आहे. बघा, वांगी भाजल्यानंतर त्यांना असं कट करून पाहायचं की आतमध्ये काही किडामुंगी आहे का. या बडग्यामध्ये टोमॅटो, वांगी, टोमॅटोसुद्धा असेच भाजून घेतलेले आहेत. तिखट बनवू का रे? चला तिखट घ्या. आमच्या इथले तिखट म्हणजे तिखट जाळ खातात. चला, याच्यावर नाही बनवत बाबा. याला आपण सगळं ठेचून घेऊ. यामध्ये चवीनुसार मीठ आणि वर फक्त हिंग, मोहरीची फोडणी घालायची आपल्याला. मोहरी, त्यामध्ये 2-3 लसूणच्या पाकळ्या, हिंग, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, आपल्याला जेवढी पुरी हवी तेवढा गोळा घेऊन त्या सगळे गोळे आपण बनवून ठेवू. पुरी लाटताना 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही कणकीवर लाटा किंवा तेलावर. पण मी सांगेन तुम्ही तेलावर लाटा. कारण काय होतं की तेलावर लाटल्याने पुरी छान क्लीन अशी बाहेर पडते. कणकीवर लाटली तर कणिक जळते आणि पुरी जी आहे ती मजेशीर होत नाही. आणि तेल तापलेलं आहे, गोळे आपले तयार आहेत. पुऱ्या 2-3 लाटून घेतो. आणि नंतर एक महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. कुठलं माहिती आहे तुम्हाला? फ्राय पावडरचं. की तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फ्राय पावडर घालायची
जेणेकरून तेल हलकं होतं आणि हलकं झाल्यानंतर त्यामध्ये पुरी, बटाटे वडा जे काय तळतो आपण, कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतं. पुरी टाकल्यानंतर थोडंसं झाऱ्याने दाबायचं आणि नंतर तेल यावर सोडायचं. पुरी छान फुगते अशी. आणि नॉर्मल पुरीपेक्षा ही पुरी तयार थोडा वेळ लागतो बिकॉज ऑफ उडदाची डाळ. पूरी नहीं मेरा दिल है, देखो देखो कैसी फूली है. पूरी नहीं मेरा दिल है, मेरा दिल है उसमें, कारण मला पुरी खूप आवडते हो. तर कळणाची पुरी अप्रतिम, म्हणजे नुसती पुरी खायला सुद्धा छान लागते. चहा घे बरं, चहा. मी चहा बरोबर खाईन ही. मस्त अशी छान पापुदा असतो मध्ये, एक वर खालती जाड पापुदा, वरती पातळ, त्याच्यामध्ये हे भरीत जे आहे, क्या बात है. ओके. पहिला घास कोणाला? एका चोचीतून दुसऱ्या चोचीला घास बनवणाऱ्या आईला. नमस्कार.